नमस्कार मंडळी, सुस्वागतम. सर्व गणेश भक्तांना प्रधान परिवार बाप्पातर्फे गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. याही वर्षी 2024 साली सादर करत आहोत समाज प्रबोधनात्मक देखावा पाणी वाचवा पाणी अडवा. आपल्या महाराष्ट्र राज्यात सरासरी दरवर्षी 292 ते 300 मिलीमीटर पाऊस पडतो. त्याद्वारे 40 ते 80 लाख दशलक्ष लिटर पाणी मिळते, जे साठवण्यासाठी एकूण लहान मोठी 1821 धरणे आहेत. वैयक्तिक आणि घरगुती वापर, शेती, कारखाने, दुकाने, हॉटेल, मॉल, उद्याने, वीज निर्मिती या सर्वांना यातूनच पाणी वापरले जाते, जे नको तितके खर्ची केले जाते आपल्या सगळ्यांकडूनच. त्यामुळे दिवसेंदिवस पाणी टंचाई वाढत चालली आहे. पाण्याचा वाढता अपव्यय, जुन्या झालेल्या आणि नेहमी फुटणाऱ्या पाईपलाईन आणि इतर अनेक कारणामुळे पाण्याचा तुटवडा नेहमीच वाचतो. अशावेळी आपण दैनंदिन आयुष्यात सोप्या उपायांनी पाणी वाचवले पाहिजे. उदाहरणार्थ, तोंड धुताना, ब्रश करताना, आंघोळ करताना पाण्याचा नळ चालू न ठेवता पाहिजे तितकेच पाणी वापरावे. शॉवर आणि फ्लशचा अवास्तव वापर टाळावा. इच्छा असेल तर असे अनेक उपाय आपल्याला सापडतील. जागतिक पर्यावरणातील बदलामुळे लहरी झालेला पाऊस, बदललेली जीवनशैली, बेसुमार वृक्षतोड यामुळे भूजल पातळीत बदल होत आहे. जमिनीखालील भूजल साठा पूर्ववत होण्यासाठी अनेक पद्धतींचा वापर केला जाऊ शकतो. आम्हाला माहीत असलेल्या काही पद्धती अशा: 1. रेन वॉटर हार्वेस्टिंग. 2. कृत्रिम तलाव अथवा जलतळी. 3. चर खणणे. 4. जलतज्ञ प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ यांचा जलतारा प्रकल्प. 5. झाडे लावणे. 6. सौर ऊर्जा व पवनचक्की प्रकल्प. थोडक्यात सांगायचे म्हणजे पाणी हे पिकवता येत नाही, पण जे उपलब्ध आहे ते साठवून व त्याचा सुयोग्य वापर करून आपण येणारा आणि होणारा पाणी कपातीचा त्रास रोखू शकतो. पण हे सर्व करणे फक्त आणि फक्त आपल्या हातात आहे. लक्षात ठेवा लोकहो, पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे, म्हणून पाणी फुकट घालवणे हा एक सामाजिक गुन्हा तर आहेच, पण निसर्गाच्या दृष्टीने पापही आहे. चला भक्त हो, आपणही यावर्षी संकल्प करूया. आपल्याकडून होईल तितके पाणी वाचवूया आणि आपल्या राष्ट्रीय संपत्तीचे होणारे नुकसान थांबवूया. बोला गणपती बाप्पा मोरया.